हाय यूट्यूब फॅमिली, जय जिजाऊ जय शिवराय. तर मग काय झालं, मग हे घरी आलेच नाही. मी म्हटलं यायला आदत आहे म्हटलं. मला काहीच माहिती नाही. मी म्हटलं याची दारू उतरली का हा घरी येते. दुसऱ्या दिवशी मग मी काही जेवण नाही केलं, काही नाही. एवढं मारलं होतं मला. आणि अजूनही माझ्या हातावर निशाण आहे. त्याच्या बांगड्या होत्या, तर बांगड्या पूर्ण अशा वरपल्या त्यानं माझ्या हातातल्या. तर पूर्ण हातावर निशाण आहे माझ्यावाल्या बांगड्याचे. पूर्ण आतमधलं पांढरं निशाण माज दिसत होतं माझ्या हाताचं. तर मग काय केलं, दुसऱ्या दिवशी मला काहीच माहीत नाही. मी मग 7:30-8 वाजता झोपेतून उठले. तसंही माझा 8 वाजता झोपेतून उठायचा टाईम होता. आता तर खूप भारी जाते मला सकाळी उठाले. तर मग डायरेक्ट मग मला 9 वाजता माझी आई दिसली मला घरी. माझी आई आली, माझी काकूही आली, सर्वच जण आले. आता मला असं वाटलं, माझे बाबा गिबा दिसले. मला असं वाटलं की येणारा काल मारलं म्हटलं, यानं खूप मला मारलं गड्या. न हे माझ्या घरच्याईनं कोणतरी माझ्या आईबाबाला फोन लावला म्हटलं का इले मारलं बा आणि तुम्ही या भेटीले म्हणून. हे म्हटलं माझी आई वगैरे हे सगळेजण आले म्हटलं. तेवढ्यात मग मला ते डायरेक्ट माझ्या अंगणातनी मंडप टाकताना दिसले सगळे लोक. मग मंडप टाकताना दिसले मी. मग एकदमच म्हणजे माझे पायात गोळे शिवून गेले, माझ्याकडून उठणंही नाही झालं. मी म्हटलं यानं काहीतरी झालं म्हटलं, आता यानं काहीतरी केलं म्हटलं. हा नेहमीच म्हटलं आज जाये आणि वापस येऊन यानं काहीतरी केलं म्हटलं यानं. मग यानं काय केलं, माझ्या घरच्याईनं त्याच्या भावाईनं त्याच्या भावजाईनं काय केलं, माझ्या नावाची बदनामी केली. का ह्या हिच्याच्यानं गेला. पण जेव्हा तो दारू पिऊन येत होता, मारझोड करत होता, तेव्हा एकही भाऊ घरात नव्हता येत पाहाले. ना एक भाऊजही येत होती का नाही रे. आपण दुसऱ्याची पोरगी खोटं बोलून आपण घरात आणली की नाही, याला कोणता दारूचा शौक नाही आहे का, मांस मच्छी नाही जमत आमच्या घरातनी, आपण तिले फसवून राहिलो म्हणून. 12-12 1-1 वाजता तो घरी येणारा माणूस तरी काय म्हणत नाही, अलका घराच्या बाहेर आवाज नको काढू, 4 लोकायला माहीत नको होऊ देऊ, 4 लोकायला माहीत नको होऊ देऊ, कारण की याची इज्जत जात होती. मग जेव्हा माझा नवरा मेला तेव्हा मग तुम्ही माझ्या नावाची कशी काय बदनामी केली. माझं तर काही लोकांसारखं तसंही नव्हतं की नाही बा मध्ये नवरा आहे तरी दुसऱ्या संग माझं अफेअर आहे. अशी घरातच आहे. पण मी आता नावं नाही घेत. नवरा असून जर बा कोणासंग चक्कर असता, कोणासंग अफेअर असतं, काही असतं, तसंही काही नाही. कारण की माझ्या नवऱ्याला कुठं जाणं जमे नाही, कुठं येणं पटे नाही. तर सोबत थ्रेडिंग करायला जरी जायचं असलं ना मला, तर तो सोबत ने तिथं चौकात थांबे. माझी थ्रेडिंग करणं झाली की मला ॲटोत बसून घेऊन ये. कुठं जर असं कोणतं स्टेशनरी जायचं असलं, कोणतं आपलं मेकअपचं सामान वगैरे घ्यायचं असलं ना, सोबत ॲटोत ने, सोबत आणे. आईच्या घरी जावं 2 दिवस, थोई राहे 2 दिवस मी राहो, त्याच्यासोबत वापस येऊ. असं होतं. आणि लग्न झालं तेव्हाच आम्ही कधीच माझ्या घरातनी दुसरं ताट जेवणाचं होतं नाही. एकाच ताटातनी मराच्या अगोदरल्या दिवशीही एकच ताटात जेवण, एकच ताट राही माझंवालं. एकच गडवा ग्लास, एकच आणि एकच प्लेट, एकच ताट राही आमचं जेवण करायचं मराच्या अगोदरल्या दिवसपर्यंत. दुसरं ताट माझ्या घरात दिसलंच नाही. की एवढं भांडणं नाही होईन, काही होईन, तरी तो दारू पिऊन जरी असला ना तरी तो माझ्याजवळ ये. मला माहीत आहे अलका, तू भूक नाही गेली, तू एकटी जेवली ना. मला माहीत आहे, जर एका दिवशी दारू पिऊन आले मग बडबड केली तर मग मी एकटी जेवण करून झोपून राहो, तरी तो उठवे. त्याला माहीत होतं की हे माझ्याशिवाय राहत नाही, हे माझ्यासोबत जेवल्याशिवायची भूक जात नाही म्हणून. मग तो माणूस कसा काय माझ्याच्यानं आत्महत्या करण, कशाच्यानं तो हे करण. याटो होता, याटो होता. याटोचं किस्ता भरल्या त्यानं, नील केल्या, तरी तिकडे 24 किस्ता ज्या होत्या ना त्या एजंटनं तिकडे भरल्या नाही. त्याच्या 70,000 रुपये भरणं होते. त्याला कॉलवर कॉल येत होते की तू या ॲटो उचलून नेतो म्हणून. बेसिक उचललं, फायनान्सचं बेसिक उचललं, ते 30,000 आणून त्याला दिले, तरी 40,000 रुपये राहिले होते. तो मेल्यानंतर मग माझा नवरा मेल्यानंतर मग तेरवी कशी करायची. मग त्या वर्षी माझा नंबर होता वावर वाहाचा. आमची सोय नाही आहे म्हणे, पहा मोठे भाऊ असून एक सांगून 3 मोठे भाऊ. आमची सोय नाही आहे म्हणे तेरवी करायची म्हणे. तुला तर माहीत आहे म्हणे आमचा हातावर आणून पानावर खाणं आहे, तू करत असेल तर तू कर म्हणे. मी म्हटलं हे घ्या तुमच्या भावाचं पासबुक आहे, याच्यात किती रुपये निघते काय निघते. त्याच्या पासबुकमध्ये, माझ्या नवऱ्याच्या पासबुकमध्ये माहीत आहे किती होतं बँक बॅलन्स, 300 रुपये. 300 रुपये होते, 300 रुपये. त्याच्या अकाउंटमध्ये 300 रुपये माझ्या नवऱ्याच्या. तर ठीक आहे म्हणे, तुझा नंबर आहे म्हणे, यावर्षी म्हणे वावर लावून घालतो म्हणे. ठीक आहे म्हटलं, लावून घाला. त्याने माझ्या नावाचं वावर लावून घातलं 7,000-8 हजाराचं. 7,000चं त्या पैशामध्ये तेरवी केली.
हां झालं. मग आता तेरवी ते माझ्याच पैशानं जाईल ना, माझ्या नवऱ्याची तेरवी मी माझ्याच पैशानं केली. कारण की वावर ते माझ्या इकडं होतं लावून त्या वर्षी. मग माझ्याच पैशात तेरवी झाली माझ्या नवऱ्याची. झालं. त्याच्यानंतर काय झालं, माझ्या नवऱ्याचे मग ते कर्ज होतं, शेतीचं कर्ज होतं, त्याचे ऑटोचं कर्ज होतं. त्याच्यामुळं मग ते कर्ज निघालं त्याच्यावर भरपूर. ते कर्जामुळं याच्यामुळंही होऊ शकते आत्महत्या केली असून कायच्यामुळं केली. मग ते शेतकरी आत्महत्या नोंदणी झाली त्याचीवाली. कारण की त्याच्या पाठीमागं काहीच नव्हतं. म्हणजे कर्ज होतं, शेतीचंही कर्ज होतं. त्याच वर्षी आमच्याकडे शेती करणं आली होती. हां तर मग अगोदरल्या होतं त्याचंही वालं होतं शेतीचं. तर काय झालं मग, एकदम श्वास घ्यायला त्रास होऊन राहिला तर सांगता सांगता. तर त्याचे 1,00,000 आले. मग त्याचे 1,00,000 आले. PM रिपोर्ट हे ते सर्व जोडवले. गावातल्या पोलीस पाटलानं 3-4 वेळा निरोप पाठवला माझ्या घरच्याजवळ. मी आईकडे चालली गेली. कारण की तेरवी वगैरे झाली. मग माझा लहानसा मुलगा, ते एवढंसं लेकरू घेऊन मी कुठं कामाला जाणार होती. तर काही कोणतं पैसा अदला नव्हता, काहीच नाही की मी त्या पैशाच्या भरोश्यावर खाईन म्हणून. माझे मायबाप किती काही भलंही गरीब असन, पण माझ्या मायबापानं पोचलं मध्ये 4 वर्ष ठेवलं. त्याच्या घरी राहिली मी. अजूनही राही म्हणे. मी माझ्या स्वतःच्या ह्यानं आली मी इकडे सासरी. तर त्याच्या घरी गेली, तिथं राहिली मी. तर ते 1,00,000 जे आले होते, तर म्हणजे पोलीस पाटलानं घरी निरोप पाठवला का तुम्ही तिला सांगा, नंबर असेल तर तुम्ही तिला सांगा, नाही तर तो चेक वापस जाते, तो चेक वापस जाते. पण एवढे हलकट लोक आहे माझ्या घरातले, तर त्या लोकांना तो चेक वापस चालला होता. तो चेक वापस चालला होता. पण त्या पोलीस पाटलानं कुठून तरी म्हणजे माझ्या नंदीच्या घरून का कुठून तरी माझ्या भावाचा नंबर घेतला. माझ्या भावाचा नंबर घेतला आणि मग माझ्या भावाला फोन केला की आजच्या आज तुम्ही आर्वीला जा, नाही तर तो चेक वापस जाते. तर तो चेक परत चालला होता 1,00,000चा. म्हणजे लास्ट तारीख होती त्या चेकची. 1 महिन्यापासून जर तो चेक येऊन पडला आणि त्याला कोणी वालिसदार नाही, तर मग तो चेक वापस जाणारच ना. तर त्या पोलीस पाटलाला वाटलं गावातल्या की नाही बा एवढंसं लेकरू आहे त्याचंवालं, आज तर त्याच्या पाठीमागं, आता त्या बायकोच्या पाठीमागं लेकरामागं कोणी नाही आहे आणि त्याने काही कमावून ठेवलेला नाही आहे. हां तर तेव्हा त्या पोलीस पाटलानं माझ्या भावाला फोन केला आणि त्याच दिवशी आम्ही गेलो आणि तो चेक मोडला. तो चेक मोडला आणि मी तो फिक्स टाकला आहे आर्वीले. अजूनही मी त्याच्यातला 1 रुपया खर्चला नाही आहे. कारण की नाही माझ्या लेकरासाठी शिक्षणाला लागन म्हणून. तिथून आली मग आईच्याच घरी राहिली. आईच्याच घरी राहिली तर आई म्हणे तू पोरगं पाच जाय, घरी राहत जाय म्हणे. मी तिथंच घरी राहणं, माझ्या लेकराकडे पाहणं, घरचे 2-3 आपले जे असले ते कामं करणं. आता आपली कामं तर राहतच नाही. शिलाई मशीन आणली, शिवण क्लास शिकली. तिथून आली. यायनं माझी बदनामी काय केली गावामध्ये. 13 दिवसातच तेरवी झाली ना आईकडे आली. तिनं तर लग्न केलं, तिनं तर दुसरंही लग्न केलं. पहा विधवा झाल्यानंतर लगेच यायला कशी तोंड फुटते. अमोलच्या बायकोनं तर लग्न केलं, इथून गेल्याबरोबर तर 10-12 दिवसातच लग्न करून दिलं. इथून गेल्याबरोबरच लग्न केलं. बापरे, मग मला माहीतच नाही का माझ्या नावाची अशी बदनामी चालू आहे. मी तसं गावातनी नवरा मेला तेव्हा आहे नाही, याचे भांडणं झाले होते, हे झालं ते झालं म्हणून तिच्या नवरा गेला. त्याच्यानंतर दुसरं आईच्या घरी आली. हिनं 13 दिवसातच लग्न झालं हिचं. 13 दिवसातच लग्न झालं. तेरवी झाली नाही तर इथून 2 दिवसात माझ्या मायबापानं लग्न करून दिलं हिचंवालं. मी इकडे आली बाई. मग काही दिवसांनी मला काम पडलं, निराधारचं वगैरे करतो म्हटलं मी. मग तर तरी 1 वर्ष केलंच नाही मी निराधारचं. तर मग मी म्हटलं आई, म्हटलं आता निराधारचं करतो म्हटलं, जाऊ दे म्हटलं 500-600 रुपये इथेच सही म्हटलं मला लेकराले होते म्हटलं. निराधारचं करायला आली मी, कागदपत्र करायला विरूळमध्ये गावात मायावायला सासरी. जशी ऑटोतून उतरली सारे लोक माझ्याकडे पाय. म्हणलं हे कोण माझ्याकडे पाहत आहे. म्हणलं मा पायाकडे पाय, मा कपाळाकडे पाय, माझ्या गळ्याकडे पाय. मग रस्त्यानं तिथून निघाली चौकातून. तिथं काय म्हणते, मग तू तर दुसरं लग्न केलं म्हणते, तू कशी काय आली म्हणते. म्हणा मी दुसरं लग्न केलं तर नाही, मी तुमचं दुसरं लग्न केलं. तिथून 2-3 घरं समोरून जातं म्हणते. मग तुमचं दुसरं लग्न केलं म्हणते हो म्हणते. म्हटलं कोण सांगितले म्हटलं तुम्हाला. तुझ्याच घरातले लोक सांगते म्हणे, आम्हाला थोडी माहीत आहे का म्हणे. इथून गेल्याबरोबर तिनं 13 दिवसात लग्न केलं म्हणून, मायबापानं ते लग्न करून दिलं म्हणून. म्हणजे पहा विधवा झाल्यानंतर जोपर्यंत नवरा जिवंत राहते तोपर्यंत त्याची बायको चांगली राहते, सगळं चांगलं राहते. नवरा गेल्याबरोबर लगेच त्याची बायको 13 दिवसात लग्नही करते. मग हे बदनामी करणं झाली. मग एक दिवस मीटिंग घेतली, पुन्हा मीटिंग घेतली. माझे चुलत सासरे वगैरे सगळेजण एक दिवस मीटिंग घेतली. मग विचारलं, मी लग्न केलं का, तुम्ही पाहून दिलं का, तुम्ही करून दिलं का. आणि राहिला विषय माया प्रश्नाचा, मायावाला, मला कोणासंग बोलायचं, कोणासंग राहायचं नाही राहायचं, तू माई मर्जी आहे ना.
तुमच्या तर भावाला नेट लागला होता, त्यानं तर आत्महत्या केली. तसंही म्हणायला काही हरकत नाही. त्यानं तर एक त्याची जिम्मेदारी ठुकरावून दिली ना. त्यानं त्याची जिम्मेदारी ठुकरावून दिली. आणि मी माझ्या मायबापाच्या घरी, माझ्या मायबापानं काही ठेका नव्हता घेतला. त्यानं त्याच्या पोरीला पोसलं असतं. आणि तुमच्या लेकराला पोसायचं काही ते माझ्या मायबापानं ठेका नव्हता घेतला. तरी माझ्या मायबापानं एक कर्तव्य म्हणून, एक जबाबदारी म्हणून त्याच्या पोरीलाही पोसलं आणि याच्या खानदानीतल्या पोरालाही पोसलं. आणि आजही मायापेक्षा माझ्या लेकरात जिव्हाळा जास्त आहे माझ्या आईवडिलाचा, माझ्या बहिणीचा, माझ्या भावाचा, माझ्या आईवडिलाचा. माझ्यापेक्षा मी सांगतो ना, एवढा जीव मायात नसेल ना, तेवढा जीव माझ्या लेकरात आहे त्याचावाला. कधी विचारन तर बाबू जेवला का, बाबू शाळेत जाते का, म्हणजे असं त्याला हेच नाही, त्याला मारत नको जाऊ, त्याला बोलत नको जाऊ. म्हणजे पहा, मी तर त्याच्या रक्ताची आहे, माझ्या मायबापाच्या. पण आता हे पोरगं, जे माझे पोरगं आहे, हे तर परकच झालं ना, त्याच्या रक्ताचं नाही झालं ना, त्याच्या वंशाचं नाही झालं. पण हे याच्या वंशाचा दिवा असून, आणि मी तर म्हणतो का, मी तर आता जसं 2.5 वर्षाचं माझं लेकरू होतं ना, तोपर्यंत मी स्वतः सांभाळलं. आज 13 वर्षाचा माझा मुलगा आहे, 13 वर्षाचा माझा पोरगा आहे आज. आता तेव्हा गरज नाही पडत, आता मला काय गरज पडणार आहे, नाही पडत आता गरज. कारण की आता माझ्या पोरगंच माझ्या बराबरीचं झालं. आणि आता मी हे स्टोरी काय, मी सगळं इकडे सांगणार, मी सांगन, मी भेणार नाही आहे कोणाले. आणि का म्हणून भेऊ मी, का म्हणून भेऊ सगळ्याला. आतापर्यंत भेट होती, आतापर्यंत भेऊन जगली, कारण की माझा नवरा होता तेव्हा. आता कोणाला भेऊ, आता कोणाला भेणार आहे. तेव्हा बदनामी केली तुम्ही, खूप केली. हिच्याच्यानं गेला. आणि जेव्हा PM रिपोर्ट आले तर दाखवा ना आता त्या PM रिपोर्टमध्ये काय बिमारी आहे तर. अरे मेला ना तर अंडरपॅन्टसुद्धा नव्हती माझ्या नवऱ्याच्या, आता बोलायला लावते. मेला ना तर अंडरपॅन्टसुद्धा नव्हती घालून माझ्या नवरा. 9-10 महिन्यापासून अंडरपॅन्ट नव्हता घालत, कारण की बंद्या मांड्या त्याच्या खराब होऊन गेल त्या. आणि मी जर खोटी असेल ना, तर नाही तर आत्ताही दाखवा, प्रूफ करून दाखवा की PM रिपोर्टमध्ये जे दाखवते ना, A to Z, का अंगावर कोणते कपडे होते, कोणते नाही, काय होतं काय नाही, दाखवा म्हणा ये ना की अंगावर अंडरपॅन्ट होती म्हणून त्याच्या. तेव्हाच नाही, 9 ते 10 महिन्यापासून त्याला त्रास होता. आणि त्यानं 1-2 जणांजवळ म्हटलंसुद्धा होतं की मला असं वाटते की आत्महत्या करावं, मला असं वाटते की आत्महत्या करावं. त्यांना त्याची बिमारी झाकून ठेवली, नाव बायकोचं समोर घातलं. म्हणून कोणत्याही माणसाला जर खरंच तो त्याला शौक असन, दारू पित असन, व्यसनाधीन झालेला असन, त्याला लेकरं बायको नसन पाहिजे, त्या व्यक्तीनं म्हणजे लग्नच नाही करायला पाहिजे, कोणाच्या पोरीची जिंदगी खराब करायला नाही पाहिजे. त्यानं लग्नच नव्हतं करायला पाहिजे. कारण की आज आयुष्यात त्याचं नाही खराब झालं, त्याचं काय खराब झालं, तो तर बस गेला, तो तर मुक्त झाला. पण आज त्याच्या मागं त्याची बायकोन पोरगा आहे. आणि आयुष्यभर रडत कोण आहे ना, तू आयुष्यभर तुझे भाऊ रडत, ना तू आयुष्यभर त्या भावजाय रडत. त्याचं दन्न खाते, दन्न राहते, त्याला कोणतं काही दुःख नाही आहे. दुःख कोणाले होते, फक्त त्याच्या बायकोले, त्याच्या लेकराले. आणि त्याचे मायबाप जर असते ना, तर त्याच्या मायबापाला आयुष्यभर दुःख झालं असतं.